नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये साऊंड लाईनच्या। तर 3 फेज जनरेटर आणि सिंगल फेज लाईट या दोन्हीचं एका जागी कॉम्बिनेशन करण्यासाठी जे मी चेंज ओव्हर घेतलं आहे त्याचे कनेक्शन कसे करावे, म्हणजे लाईट गेल्यानंतर जनरेटर ऑटोमॅटिक चेंज केल्यानंतर चालू व्हावा आणि लाईट आल्यानंतर जनरेटर बंद होऊन सेम कनेक्शन असून घोडा बदलला म्हणजे स्विच केल्यानंतर सिंगल फेज लाईट ह्या 3 फेजमध्ये कन्वर्ट व्हावी। म्हणजे तुमचा पण असा प्रश्न असेल तर या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर होईल, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा। याचे कनेक्शन आणि चेंज हो। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साऊंडच्या व्हिडिओजमध्ये। तर आज एक नवीन टॉपिक घेऊन आलो मित्रांनो, जो आपल्या साऊंड व्यवसायात महत्त्वाचा असतो। तर या ठिकाणी मी 3 फेजचा चेंज ओव्हर घेतलेला आहे, कदाचित तुम्ही घेऊ शकता आणि घेतलेले पण असाल। तर या ठिकाणी त्याची वायरिंग आणि तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगणार आहे की चेंज ओव्हर मी कशासाठी यूज करत आहे। या ठिकाणी माझा चेंज ओव्हर आहे 3 फेजचा आहे, तुम्हाला दाखवणार ते पण। तर या ठिकाणी आपण चेंज ओव्हरची अनबॉक्सिंग पूर्ण करून घेऊ। या ठिकाणी पाहू शकता हा चेंज ओव्हर आहे 3 फेजचा। तर मी आताच आणलेला आहे आणि सहज तुमच्या पुढेच व्हिडिओ बनवण्याचा मी एक ठाम निर्णय घेतला। त्या ठिकाणी राज लाईनचा मी हा चेंज ओव्हर घेतलेला आहे 32 एम्पियरचा। या ठिकाणी पाहू शकता राज लाईन चेंज ओव्हर स्विच या ठिकाणी 32 एम्पियरचा मी घेतलेला आहे। तर विषय मित्रांनो असा आहे की माझा पूर्ण 20 kV पर्यंतच लोड असल्यामुळे मी हा 32 एम्पियरचा या ठिकाणी हा चेंज ओव्हर घेतलेला आहे राज लाईन कंपनीचा आणि हा 3 फेजचा आहे। तर याला पूर्ण आपण उघडवून पाहूया की याच्यामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी बॉक्स झाला पॅकिंगचा, त्यानंतर याच्यावरची आपण कॅरी बॅग काढून घेऊया। तर या ठिकाणी पूर्ण डबा आपला बाहेर आलेला आहे। तर दुसऱ्या ठिकाणावर पाहू शकता की या ठिकाणून आपल्याला जे वायर्स आहेत आपले मध्ये टाकायचे आणि बाहेर काढायचे, या ठिकाणी होल्स भेटतात आणि शॉर्ट न लागू नये म्हणून या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी रबल्स या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे आपला वायर कदाचित कधी क्रॅशेसनं कट झाला किंवा बॉडीला टच होईल त्यावेळेस आपल्याला कोणताही शॉक न लागता सेफ्टी राहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 4 होल्स दिलेले आहेत आउट अँड इन करण्यासाठी। आणि वरच्या पण साईडनं तसंच आहे मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता सेम आहे। जास्त याच्यावरती आपण वेळ न घालता आता आतमध्ये काय पाहूया। या ठिकाणी ह्या ओपन करण्यासाठी या ठिकाणी स्विच आहे, त्याला पूर्ण आपल्याला फिरवावे लागेल। याच्या आत आपल्याला पाहू शकता की असा दिसतो आतून। तर या ठिकाणी आपला जो स्विच बदलण्यासाठीचा जो या ठिकाणी हा टेस्टर सारखा या ठिकाणी घोडा आहे, म्हणजेच हा चेंज करण्यासाठी काय म्हणतात माझ्या काय आता लक्षात येत नाही। त्या ठिकाणी असा हा बसवायचा आहे, म्हणजे या ठिकाणाहून आपली लाईट चेंज होईल। या ठिकाणी पाहू शकता। तर हा या ठिकाणी आपल्याला 4 स्लॉट या ठिकाणी पाहायला भेटतात, म्हणजेच एक न्यूट्रल म्हणजेच अर्थिंग, 1 फेज, 2 फेज, 3 फेज। या ठिकाणी पाहू शकता अर्थिंग, न्यूट्रल, 1 फेज, 2 फेज, 3 फेज। तर या चेंज ओव्हरमध्ये मित्रांनो तुम्ही सिंगल फेज लाईट टू सिंगल फेज चेंज करू शकता किंवा 3 फेज टू 3 फेज पण लाईट आपण चेंज करू शकता। हा या चेंज ओव्हरचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे मित्रांनो। तर मी कशासाठी याचा यूज करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा। तर या ठिकाणी पाहू शकता हा मी जनरेटर घेतला आहे आपल्या साऊंडसाठी। तर सेकंड हँड आहे मित्रांनो, हा 3 फेज जनरेटर आहे। पाहू शकता हा 3 फेज आहे, एक न्यूट्रल आणि 3 फेज असा दिसतो। याच्यासाठीच हा चेंज ओव्हर घेतलेला आहे। आणि त्यानंतर वरची जी लाईट दिसत आहे तुम्हाला, हा आपली वरची सिंगल फेज लाईट आहे। कारण आपण एकच फेज घेत असतो कोणत्याही कार्यक्रमासाठी। तर 3 फेज जनरेटर आणि सिंगल फेज आपल्या खांब्यावरील लाईट यांना कन्वर्ट करण्यासाठी म्हणजेच चेंज ओव्हर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हे घेतलेलं आहे चेंज ओव्हर। तर विषय असा आहे की मित्रांनो, कारण जनरेटर हा 3 फेज आहे, बोर्ड हा सिंगल फेज आहे। तर याचं कॉम्बिनेशन कसं करायचं, तर पहिल्यांदा मी या ठिकाणी, कारण मला हा जनरेटरचा लोड म्हणजे पूर्ण आता 12.5 kVचा हा जनरेटर आहे। तर 4 kV 4 kV 4 kV म्हणजे पूर्ण 12 kV या ठिकाणी जनरेटरचा लोड झाला। तर मला एक फेज घेतल्यानंतर पूर्ण लाईट मिळणार नाही, त्यासाठी मला 3 फेज घेण्यासाठी बोर्ड लागणार। तर आपण 3 बोर्ड न लावता मी एक स्पेशल एक आयडिया लढवलेली आहे। तर हा पूर्ण बोर्ड मी बनवून मी स्वतः क्रिएट केलेला आहे, म्हणजेच हा प्लाउड पण मीच एडिट केलेला आहे, कापणी
आणि सगळी फिटिंग मी केलेली आहे. तर या ठिकाणी एक मी मीटर लावले आहे. डिजिटल नाही मित्रांनो, ॲनालॉग आहे. आणि या ठिकाणी इंडिकेटर. तर मी याला कसं कस्टमाइज केलं आहे तुम्हाला सांगितो पहिल्यांदा. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी 4 बटन्स आहेत, 1 2 3 4. हे बटन्स झाली बंद आणि चालू करण्यासाठी. आणि या ठिकाणी पूर्ण मिळून 10 सॉकेट्स आहेत. तर मग आपले जनरेटरचे 3 फेज आहेत. तर 3 फेजला समान या ठिकाणी मी स्लॉट वाटून दिलेले आहेत. म्हणजे कसे, एक बटनावरती 1 2 3 या ठिकाणी स्विच मी घेतलेले आहेत. म्हणजे एका फेजवरती 3. आणि राहिला विषय 2 आणि 3 यांना मी एका फेजवरती घेतला आहे. म्हणजेच 1 नंबर हा हे झाला, 2 नंबर या ठिकाणी पाहू शकता हा झाला. म्हणजे 2 नंबरवरती मी 2 आणि 3 हे 2 बटन दिलेले आहेत. म्हणजेच 1 2 3 4 हा फेज 2ला कनेक्शन केलेला आहे, म्हणजे त्या सॉकेटचं स्पेशली. आणि त्यानंतर हे 4 नंबरचा जो बटन आहे, म्हणजे 4 नंबरवरती 1 2 3 म्हणजे हे 3 या ठिकाणी स्लॉट या 3 फेजवर दिलेले आहेत. म्हणजेच जी बाहेरून जनरेटरची लाईट येईल आपली जनरेटरची तर या सर्व सॉकेटमध्ये येईल. म्हणजे याच्यामध्ये एक फेज येणार, याच्यामध्ये एक फेज येणार आणि यामध्ये या चारीमध्ये एक फेज येणार. मग त्यानुसार आपण जे लोड आहे ते मेंटेन करू शकतो. म्हणजे या ठिकाणी जास्त लोड असेल किंवा या ठिकाणी कमी असेल, या ठिकाणी जास्त असेल, स्लॉटप्रमाणे जनरेटर स्टेबल चालवण्यासाठी हा बोर्डचा काम होईल. आता झालं हे बोर्डचं कस्टमायझेशन. म्हणजे या ठिकाणी 3 वायर मी घेतलेले आहेत. हे पाहू शकता 3 वायर. याच्याकडे लक्ष नका देऊ, हे बाहेरचा वायर आहे. हे 3 फेजचे 3 वायर झाले. आणि ह्या माझी पूर्ण ही आर्थिंग झाली. आर्थिंगचे कनेक्शन असं केलं आहे मित्रांनो, पूर्ण जे सर्किट आहे याला पूर्ण आर्थिंग सेम दिलेलं आहे. फक्त मी चेंज काय केलं आहे, तर जे फेजचे बटन जे वायर आहेत ते आतल्या कनेक्शन करायचे मी स्पेशली बाहेर काढलेले आहेत. म्हणजे 3 फेजसाठी जनरेटरसाठी. कारण लोड वाटून द्यायचा असल्यामुळे मला हे 3 वायर काढावे लागले. कारण नाहीतर मग मला 3 बोर्ड असले ठेवावे लागले असते 3 फेज करण्यासाठी. स्पेशली आर्थिंग देणे, स्पेशली फेज देणे, 3 बोर्ड, जास्त जागा, तेवढे स्लॉट पण आपल्याला आणि जास्त बोर्ड पण आटून राहू लागले. त्यामुळे मी हे कस्टमाइज केलेलं आहे. आता हे पूर्ण झाले आपल्या बोर्डची माहिती. या ठिकाणी बघू शकता हा चेंज ओव्हर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कनेक्शन एक प्रात्यक्षिकपणे करून दाखवणार आहे की तुम्हाला सोप्या पद्धतीत कळलं पाहिजे. तर विषय असा आहे मित्रांनो, 3 फेज लाईट असो की सिंगल फेज असो, कनेक्शन सेम असतात, लाईट सेम असते, परंतु आपल्या मनामधली भावना ही वेगळी असते. सांगायचं म्हणजे कसं, त्या ठिकाणी पाहू शकता मी वायर्स घेतले आहेत. या ठिकाणी पाहू शकता हे वायर्स घेतलेले आहेत. आणि आता मी याचे कनेक्शन तुम्हाला एक एक सांगून एक एक करणार आहेत. तर या ठिकाणी मी पहिल्यांदा या ठिकाणी पूर्ण हे काढून घेईल, हे पूर्ण हे याच्यावरचे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल कळायला. तर या ठिकाणी बघू शकता वरचे जे आवरण आहेत हे आवरण मी काढलेले आहेत. आणि त्यानंतर हे जे कनेक्शन आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल की हे जे पट्टे असतात मित्रांनो, हे पट्टे आहेत म्हणजे आपल्या जे बोर्ड आहेत त्या बोर्डला तुम्ही वरच्या साईडनं पण आउटपुट घेऊ शकता किंवा हीच पट्टीची खालची साईड इथून पण आउटपुट घेऊ शकता तुमच्या मर्जीनुसार. हे बोर्डाची वायर या ठिकाणी जोडायची. तुम्ही जी वायर आहेत, फेज असो, न्यूट्रल असो, कोणतं पण असो, हे जे बोर्ड आहेत त्याची वायर या ठिकाणी हे असो, हे असो, हे असो किंवा हे असो, या ठिकाणी बोर्डची वायर जोडायची मित्रांनो. आणि हे जे आहेत समजा विदाऊट पट्टीचे, या ठिकाणी आपल्याला जे बाहेरून जे लाईट सप्लाय होणार जे वायर्स आहेत, आर्थिंग असो किंवा फेज असो, हे या ठिकाणी 1 2 3 4 आणि सेफ खालच्या प्रकारे पण हे सोडून द्यायची, पट्टी नाही घ्यायची. बोर्ड जोडण्यासाठी वरून जोडा किंवा खालून 1 2 3 4 हे बोर्डचे जे बाहेरून येणारे सप्लाय आहे ते घेण्यासाठी. म्हणजेच कसं, आता या ठिकाणी मी पहिल्यांदा तर बोर्ड या ठिकाणी तुम्ही कोणत्याही सर्किटला आर्थिंग बनवू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे आहे, समजण्याप्रमाणे. तर मी पहिल्या स्टार्टिंगला तर हे आर्सचा पॉईंट घेणार, म्हणजेच आर्थिंग, न्यूट्रल काय म्हणतात ते तुमच्या भाषेमध्ये. पहिल्यांदा मी या ठिकाणी वायर आहे पहिल्यांदा जनरेटरची, म्हणजे जनरेटरचे इनपुट या ठिकाणी घेणार आहे, काळा वायर देणार आहे आर्थिंगसाठी. तर या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी मी आर्थिंगचा पहिला वायर जोडलेला आहे. फेज 1, फेज 2, फेज 3 ही या ठिकाणी मी जोडून घेऊन तुम्हाला दाखवणार आहे. तर या ठिकाणी माझ्या जनरेटरचे 12.5 kVचा जो माझा जनरेटर आहे त्याची या ठिकाणी इनपुट वायरिंग आलेली आहे. म्हणजेच तिकडचा जो इलेक्ट्रिसिटी आहे हा चेंज ओव्हरमध्ये आलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करूया, घोड्याला सेंटरमध्ये ठेवू. म्हणजे हाच आता वर्किंग पोझिशनमध्ये नाही आहे, सध्या बंद आहे, कोणीकडेही लाईट सप्लाय नाही. फक्त आता माझी इनपुट या ठिकाणी आलेली आहे जनरेटरचे. आता मला काय करावं लागणार, तर आता ते सिंगल फेजचं जे आपल्याला इनपुट खालच्या साईडनं घेणार आहे मी, खालच्या साईडनं. तर ह्याला आता 3 फेजचे वायर असं कसं करायचे. तर सिंगल फेजमध्ये 2 वायर असतात. या ठिकाणी पूर्णतः आपण आर्थिंग एक जोडून घेऊ पहिल्यांदा ब्लॅक कलरमध्ये. या ठिकाणी सिंगल फेजची मी आर्थिंग घेतलेली आहे. म्हणजे हे मी न्यूट्रल दोन्ही केले आहेत. न्यूट्रल आणि आर्थिंग जे आहेत ते एकाच साईडला ठेवा, कोणीकडे ठेवा तुम्ही. हे घेऊ शकता 2 किंवा हे 2 हे 2 हे 2 काही पण करा, परंतु सेम घ्या, म्हणजे बोर्डात काही प्रॉब्लेम होणार नाही. तर आता सिंगल फेज वायर आहे
राहिला विषय, आता मी एक सिंगल फेजचा पहिल्यांदा वायर जोडून घेणार, त्यानंतर तुम्हाला सांगणार. जे आपण रोजची कॉमन जी कनेक्टिव्हिटी इलेक्ट्रिसिटीची करतो या ठिकाणी आपण केलेली आहे. ज्याला सिंगल फेजची झाली ते या ठिकाणी पाहू शकता 3:3 फेज या ठिकाणी झालेलं आहे. तर आपण हे वरचे 3 जे आहेत हे जनरेटरसाठी वापरणार आहोत. हे 4 वायर जनरेटर जे आहेत या ठिकाणी पाहू शकता. आणि खालचे जे आहेत हे सिंगल फेज आहेत. सिंगल फेज कसं, ही आर्थिंग करा मित्रांनो. ही पहिल्यांदा तर आर्थिंग करा. आर्थिंगला आर्थिंग राहणं गरजेचं आहे. ही आर्थिंग झाली. आणि दुसरे जे हे 3 वायर आहेत, आता हे 3 वायर हे 3 सर्किटला सेम झाली का, सेम झाली. मग तिन्ही वायरांना एका जागी करायचं मित्रांनो. हे तिन्ही वायर जे आहेत याचे कनेक्शन हे असे एका जागी करायचे मित्रांनो. एक असे हे पहा, असे. एक मिनटं मी करून तुम्हाला दाखवतो. जे कनेक्शन आहे मित्रांनो असं आहे. मधून येणार 3 हे या ठिकाणी पाहू शकता. मधून येणार 3 या ठिकाणचे 3 वायर ही 3 बाहेर येणार एका जागी होणार. आणि ही आर्थिंग झाली आपली. ही झाला सिंगल फेज. हे कनेक्शन झाले आपले 3 फेज म्हणजे सिंगल फेज झाले मित्रांनो. हे तिन्ही कनेक्शन एका जागी करून या ठिकाणी आपल्याला फेज म्हणजेच लाईट द्यायची आणि या ठिकाणी आर्थिंग द्यायची. तर राहिला विषय बोर्डचा. आता बोर्डचे कनेक्शन कसे करायचे मित्रांनो, म्हणजे लाईट सगळीकडेच येणार. या ठिकाणी पाहू शकता 3 फेजचे हे 3 वायर्स आहेत जे तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते. फेज 1, फेज 2 चिकटपट्टी मारलेली आहे आणि फेज 3 या बोर्डातून सिंपल येत आहे मित्रांनो. 3 फेजचे 3 वायर आणि हे आर्थिंग म्हणजेच हे. तर या ठिकाणी मी पहिल्यांदा आर्थिंग जोडून घेतो. हे बोर्डची आर्थिंग आहे मित्रांनो, इनपुट जाण्यासाठी आपल्या चेंजओव्हरमधून. ही जी पट्टी आहे तुम्हाला सांगितलं होती, या पट्टीवरती ही वायर जोडायचा. हे झाला आर्थिंग. तुम्ही या ठिकाणाहून पण जोडू शकता किंवा वरच्या ठिकाणाहून जोडू शकता, परंतु मी खालच्या ठिकाणी जोडलेलं आहे आर्थिंग. त्यानंतर 3 फेजचे 3 वायर आहेत ते एकेकांना या ठिकाणी जोडून घेणार. 1 2 नाही 1 2 3. तर या ठिकाणी आलेला आहे हा वायर. त्यानंतर हा दुसरा फेज. त्यानंतर हा चिकटपट्टीचा तिसरा फेज निघालेला आहे, इथला आहे मित्रांनो. मेन आपला हा तिसरा फेज म्हणजेच या पट्टीवरती. तीन फेज झालेले आहेत. या ठिकाणी बंद आहे. खाली केल्यानंतर सिंगल फेजमधून ही कन्वर्ट केलेली जे वायर आहेत म्हणजेच हे या ठिकाणी 3 फेज बनतील आणि पूर्ण या बोर्डच्या सॉकेटमध्ये लाईट येणार. त्यानंतर बंद होणार आणि इकडे केल्यानंतर जनरेटरच्या 3 फेजमधली या 3 फेजमधली लाईट पूर्ण या जे बोर्ड आहे आपला स्विच बोर्ड 1 2 3 4 या 3 सॉकेटमधून या बोर्डला ट्रान्सफर होणार. म्हणजेच 3 फेज टू सिंगल फेज कन्वर्टेड 3 फेज बोर्डमध्ये या ठिकाणी लाईट येणार. म्हणजेच त्या जनरेटरची आणि तारावरल्या लाईटची या ठिकाणी लाईट येणार. तर या प्रकारे आपलं सक्सेसफुल कनेक्शन झालेलं आहे. फक्त आता तुम्हाला जोडून दाखवलेलं आहे. प्रात्यक्षिक उद्याच्या आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो या ठिकाणी सप्ताह चालू झालेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं की आता लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर हे सप्ताह चालू आहे. त्या ठिकाणी बघू शकता आपला सामान सर्व लागलेला आहे. हे पाहू शकता सर्व. आणि हे मशीन्स, हे आपला बोर्ड मशीन्स सध्या झाकून ठेवलेले आहे पाहू शकता. हे आपला आता हे लावलं MCB बोर्ड. तर तुम्हाला आता समजून सांगतो मी कसं केलेलं आहे आणि थोडे तुम्हाला लाईटची तेवढे तुम्हाला दाखवतो की लाईट कशी आलेली आहे याच्यात. पाहू शकता मित्रांनो जे हे खालची तुम्हाला लाईन जी दिसत आहे ही सिंगल फेज लाईट आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी खांबा आहे इकून आलेला आहे. तुम्हाला वायर या ठिकाणी दिसू शकतात बॉक्सच्या साईडला. तर हे जे लाईट आलेली आहे सिंगल फेजची लाईट आपण बाहेरून आलेली आहे. हे पाहू शकता 2च वायर आहेत या ठिकाणी पाहू शकता. हे 2 वायर्स या ठिकाणी आलेले आहेत. ही अर्थिंग आहे. आता सध्या अर्थिंग ही सिंगल फेजवर आता सध्या हा कॉक आहे. त्या ठिकाणी लाईट पाहू शकता आलेली आहे. सगळ्या फेजमध्ये लाईट आलेली आहे. सर्व फेजमध्ये आलेली आहे. आणि या ठिकाणी बघू शकता की या फेजला मी यामधून यामध्ये आणि यामधून यामध्ये दिलेली आहे. म्हणजे हे 3 फेज झालेली आणि अर्थिंग झाली. आणि वरचं पाहू शकता हा ब्लॅक जो आहे या ठिकाणी जनरेटरचा आहे म्हणजे अर्थिंग म्हणजेच न्यूट्रल
आणि त्यानंतर ही फेज आहे, हे फेज आहे, हे फेज आहे. हे जनरेटरचे आलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता मोठा केबल हा आलेला आहे. ह्या मॅटच्या खालून असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, या ठिकाणी पाहू शकता. आणि एक हे फेजला दिलेला आहे मी. त्या ठिकाणी बघू शकता काळा हा अर्थिंग आहे, फेज फेज फेज. आणि जे तुम्हाला हे लाल, आता हे लाल आहे हे न्यूट्रलचं आहे, हे काळा हा न्यूट्रलचा आहे. बोर्डचे सर्किट आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता हा बोर्डचा सर्किट आहे काळा हा. तर हा सर्किट हे काळा, या ठिकाणी आला छोटा केबल. हा न्यूट्रल झाला बोर्डचा, फेज झाला बोर्डचा, हे फेज झाला स्विच बोर्डचा आणि हा फेज झाला स्विच बोर्डचा. हे सर्व आता या ठिकाणी कनेक्शन झाले आहेत. आणि आता लाईट जी आहे आपली सिंगल फेजवरती, सध्या लाईटवरती आपण हा कॉक टाकलेला आहे. ठिकाणी बघू शकता. हे बंद केल्यानंतर असा ही लाईट बंद होईल आणि चालू केल्यानंतर चालू होईल. अशीच जनरेटरची जेव्हा लाईट जाईल हा कॉक या ठिकाणी करून या ठिकाणी टाकल्यानंतर हा पूर्ण जनरेटर चालू होईल आणि या ठिकाणी लाईट येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर मी समजून सांगितलेलं आहे, कारण साऊंड रिलेटेड सर्व क्लिअर राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका, तुमच्या मनावर आहे. तरी कोणता विषयावर तुम्हाला जर कोणता व्हिडिओ पाहायचा असेल तर कळवा कमेंटमध्ये, त्याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.